B. Question number 2B. Read the following passage and complete the activities. परत तुमच्या टेक्स्ट बुक मधून एक पॅसेज दिलेला आहे. इथे पॅसेज दिलेला आहे, मीना स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. सो हा पॅसेज जो आहे, अ बेगर चेंज माय लाईफ, हे या पॅसेजची सुरुवात आहे. म्हणजे हा पॅसेज तुमच्या टेक्स्ट बुक मधून कोणत्या लेसन मधून असेल तर तो लेसन आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. काय धड्याचं नाव आहे? अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. तो लेसन परत एकदा नीट वाचा आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन्स आहेत ते प्रॉपरली सॉल्व करायचे आहेत. ऑल राईट, लेट्स सी द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस पॅसेज. B1. रीड द पॅसेज अँड फिल इन द ब्लँक्स. B1 मध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते फिलअप करायचे आहेत. काही शब्द इथे मिसिंग आहेत. ओके, सी द फर्स्ट सेंटेन्स आणि त्याचा आन्सर पण दिलेला आहे इन ब्ल्यू कलर लेटर्स. ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला तो वर्ड्स दिसेल. मीना वॉज अ क्रोनिक डॅश डॅश अँड आन्सर इज पेसिमिस्ट. सेकंड वन, डॅश डॅश चेंज मीनाज लाईफ आणि आन्सर आहे अ बेगर चेंज्ड मीनाज लाईफ. जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल एक्झाममध्ये ते पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे आणि जो शब्द तुम्ही फिलअप करणार किंवा वाक्य फिलअप करणार त्याच्या खाली अंडरलाईन करू शकता. ओके, थर्ड सेंटेन्स, द बेगर लिव्ड विथ हिज डॅश डॅश अँड आन्सर इज लिव्ड विथ हिज 5-year-old granddaughter. फोर्थ वन, द बेगर्स वेर playing on the road because dash dash because there was no traffic. This is answer. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले असले ते फिफ्थ वन एक एक्स्ट्रा दिसतोय पण ते लिहिण्याची गरज नाहीये. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी B2. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. इथे पण एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि सेंटरला मेन जो प्रश्न दिलाय तो असा आहे, व्हॉट डिड मीना सी फ्रॉम हर विंडो. मीनाने विंडो मधून तिच्या घराच्या खिडकीमधून काय पाहिले. तर जे आन्सर आहे ते तुम्हाला या कॉलम बॉक्समध्येच लिहायचं आहे, मग ते सेंटेन्समध्ये असू देत किंवा शब्दामध्ये असू देत. आता 4 गोष्टी तिने तिच्या घराच्या विंडोमधून पाहिल्या, ते आन्सर इथे दिलेलं आहे 1 2 3 क्रमाने खाली. फर्स्ट, द बेगर. मीनाने काय पाहिलं? फर्स्ट वन, द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक. हे तिने पाहिलं विंडोमध्ये. फर्स्ट थिंग हे एक बघितलं. सेकंड थिंग शी हॅड सीन, दे वेर लाफिंग. ते हसत होते. अँड थर्ड, दे वेर क्लॅपिंग. हे शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये तुम्ही लिहू शकता पण मोस्टली कमीत कमी शब्दामध्येच लिहायचं आहे ते आन्सर. अँड फोर्थ, व्हॉट डिड शी see? Screaming. The beggar and his granddaughter, they were screaming joyously as if they were in paradise. So या प्रकारे आन्सर तुम्ही मात्र डायग्राम किंवा ती वेब डायग्राम काढायची आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी B3, जे की तुमच्या वर्डच्या रिलेटेड असेल. फाइंड सिनोनिम्स. सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स तुम्ही शोधा फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला शब्द इथे दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या सिमिलर वर्ड सिनोनिम्स तुम्ही पॅसेजमधूनच लिहायचा. आता इथे तुम्हाला शब्द दिला हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग आणि या शब्दाचे सिमिलर वर्ड्स पॅसेजमध्ये आलेला आहे तो म्हणजे पॅराडाईज. सेकंड वर्ड हॅपीली, जसे की ते आन्सर आहे जॉयसली. थर्ड वन रेनिंग, ते पोरिंग किंवा पोरिंग पण आहे, पाऊस पडत होता. फोर्थ वन व्हेरी सरप्राइज्ड, तर ते शब्द गेलाय डम्फाउंडेड. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी B4 विच इज रिलेटेड टू द ग्रामरच्या रिलेटेड ही ऍक्टिव्हिटीज असते. इथे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे अँड द सेंटेन्स इज दे वेर लाफिंग अँड स्क्रीमिंग. आता या सेंटेन्सचं काय करायला सांगितलं, रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करून हे सेंटेन्स परत लिहा. तर नॉट ओनली बट ऑल्सो यूज कसा करायचा याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ बनवले ती तुम्ही बघू शकता. इथे आन्सर आपण बघूया, डायरेक्टली आन्सर बघूया. दे वेर नॉट ओनली लाफिंग बट ऑल्सो स्क्रीमिंग. देन
सेकंड सेंटेन्स इज गिवन, ही यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि ते काय करायला सांगितले या सेंटेन्स, रिराईट द सेंटेन्स बाय युझिंग वूड. वूडचा यूज करून हे सेंटेन्स परत लिहा. तर इथे आन्सर तुम्ही बघू शकता, ही वुड स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. तर याच्यामधून यूज टू हा वर्ड काढून टाकलेला आहे. म्हणजे यूज टू आणि वूड दीज आर वन टाइप ऑफ हेल्पिंग वर्ब्स आहेत. Then next activity, that is B5 personal response type question, and question is like this, according to you how can we help beggars. तुमच्या अनुसार आपण बेगर्सना कशा प्रकारे हेल्प करू शकतो किंवा मदत करू शकतो. हे थोडंसं एक एक्झाम्पल म्हणून आन्सर दिलेलं आहे. वी कॅन गिव्ह हिम और देम फूड अँड क्लोथ्स. त्यांना आपण खाण्यासाठी किंवा कपडे देऊ शकतो. समटाइम वी कॅन गिव्ह देम मनी or we can support them to start any business. However, we can try to make them self-reliant. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करू शकतो किंवा सपोर्ट करू शकतो. सो दिस टाइप ऑफ आन्सर यू हॅव टू राईट इन अ पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन्स. तर